सर्वांना शुभ सकाळ. काय चाललंय? तर आली आहे कामावर. तर म्हणलं चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ होऊन जाईल. खूप थंडी आहे बाबा. जानेवारी महिना लागल्यापासून नवीन वर्षापासून खूप थंडी आहे आता जास्त. अजून 2 महिने खूप थंडी असणार आहे. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी. नंतर मग कामात आपल्याला जरा उशीर होतो व्हिडिओ टाकायला, त्याच्यामुळे म्हटलं अगोदरच काढलेलं बरा. आणि थोडंसं आज लेट आले, आज संडे असल्यामुळं म्हटलं चला उशिरा जाऊया. आणि उद्यापासून तर आता खूप लवकर जायचे, सोमवार असल्यामुळं. सोमवार ते शुक्रवार खूप लवकर जावं लागतं. आणि सॅटर्डे संडेला थोडंसं आपलं लेट गेलं तरी चालतं. मग असं आहे. झालं का चहा वगैरे, तुमचा नाश्ता वगैरे? माझा पण चहा नाश्ता झालेला आहे. म्हणजे घरातूनच करून आलेली मी नाश्ता वगैरे, उशिरा आले त्याच्यामुळं. बोलता पण येत नाही, एवढी थंडी, एवढं गार लागतंय ना, बापरे. जायचं आता, घेते काम करून पटापट आवरते. आणि आज आपल्याला मसाला पॅकिंग करायचं आहे. ते द्यायचं आहे अजून दोघी तरी मैत्रिणीला द्यायचं आहे. तर त्याच्यामुळं पॅकिंग करायचं आहे आज. हे आजारी पडल्यामुळं काही जमलंच नाही 2-3 दिवस. घरातलं काम पण भरपूर असते. तर आपलं नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला माहिती होण्यासाठी. तर कांता डेली ब्लॉग आपल्या चॅनलचं नाव आहे. तर आपल्या चॅनलला पटापट लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटापट. तर आता आपले रोज व्हिडिओ येणार आहेत. आपल्या कांता किचन ब्लॉग आहे त्याच्यावर पण येतील, आणि कांता डेली ब्लॉग याच्यावर पण येणार आहेत व्हिडिओ. तर तिकडे पण जाऊन बघत जा व्हिडिओ, इकडे पण बघत जा. तर आपल्याला आज भरपूर काम आहे. मसाला पॅकिंग आहे आज करायची, आणि विचार चालला आहे सांडगे बनवायचे. तर तुम्हाला व्हिडिओ मी नक्कीच दाखवणार आहे. तर डाळ वगैरे दळून घेऊन जाणार आहे मी, आणि सांडगे बनवायचे. तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी बनवून देईल. आणि आपल्याला पापड कुरडई ते पण आपल्याला बनवून दिले जातील. तर कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. नंतर मग मी मोबाईल नंबर देईन, मग त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि बनवून दिले जातील. आपल्याला जास्त यूट्यूबकडे म्हणजे जास्त लक्ष द्यायचं आहे. आपल्या चॅनलवर जास्त म्हणजे लक्ष द्यायचं आहे. आपल्या यात कामात थोडं काम कमी करायचं आणि इकडे लक्ष द्यायचं आहे. मला आता थोडंसं बिझनेसकडे वळायचं आहे. तर काही म्हणत असतील बरं का, काय करतील, काय करायचं, काय असं काय तसं. हसणारे असते तर बोलणारे असतील, नावं ठेवणारे असतेच लोक. नावं ठेवणारे पण त्यांच्याच घरी बसतील ना, आहे की नाही भावांना बहिणींना. आपण सुरुवात केली, आपण काहीतरी करतो. तुम्ही तर ते पण करत नाही ना, आहे की नाही भावा बहिणींना? बरोबर सांगा. मी तरी प्रयत्न करते, काहीतरी करून बघते, काहीतरी प्रयत्न करते मी. तर तुम्ही ते पण करत नाही. तुम्ही फक्त कशाला आहेत? नावं ठेवायला, हसायला, नावं ठेवायला. एवढंच येतं वाक्य, तुम्हाला काही येत नाही. बरोबर ना भाऊ बहिणींना? मी तर काहीतरी प्रयत्न करते, तुम्ही तर तेही प्रयत्न करत नाही काही. असं आहे. तर नावं ठेवणारे असलेच पाहिजेत आपल्याला. आणि लोक असतात हसणारे, नावं ठेवणारे, मागं खेचणारे. असं असतं. लोकांना बघवत नसतं, देखवत नसतं ना. एखादं पुढं चाललेलं मग नावं ठेवून कसं त्यांना मागं ओढायचं, कसं खेचायचं मागं, असं असतं. लोकांचे विचार असतात, घाण विचार असतात लोकांचे. पण ते लोकांच्या घाण विचाराकडे आपण लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय करायचं ते आपण करायचं भाऊ बहिणींना. बरोबर आहे की सांगा? लोक आपल्याला आणून देते का? लोकांना आपण घेऊन वागलो, राहिलो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण चाललो तर नाही जमत ना. ते चालते का आपल्या म्हणण्याप्रमाणे? आपण जे सांगाल ते ऐकतात का? मग आपण काय ऐकायचं लोकांचं? असं आहे ना. जे आपल्याला मनाला वाटतंय ते आपण करायचं. आपल्याला घेऊ भीती कोणाचीच नाही ना. कोणाला काही देऊन घेऊन चालत नाही. कोणाला घाबरून राहायचं, कोणाला घेऊन राहायचं उगाचच विनाकारण. का आपले घर थोडे चालवतात ते नावं ठेवणारे लोक? असं असतंय.
आपल्यालाच आपलं घर चालवावं लागतं आहे. आपल्या घरात काय आहे काय नाही ते आपल्याला बघावं लागतं आहे. आत्तापर्यंत मी लोकांचाच विचार करून राहिले बरं का, मागच राहिले मी खरं सांगते तुम्हाला. हे काय म्हणन ते काय म्हणन, हे लोक काय बोलते ते लोक काय म्हणते, हे नातेवाईक काय म्हणन ते नातेवाईक काय म्हणन. नातेवाईकाचे आपल्याला काही घेणं देणं नाही. नातेवाईक काय आपलं घर नाही चालवत का, म्हणत नाही बाई तुला 10 रुपये पाहिजेत का, तुझ्या घरात काय आहे तेल मीठ आहे का नाही का, तुला पाहिजे का कोणी काही विचारत नाही. त्याच्यामुळे त्यांचा विचार करायचा नाही आपण. आपल्याला काय पडतं ते आपण करायचं. नातेवाईक फक्त कोण नातं फक्त हे फक्त म्हणायला असतं नातं, बाकी कोणी कोणाचं नाही असं आहे. भाऊ बहिणींनो, हे तर तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडं असलं का मग त्यांच्याकडे असतं ना, आपल्याकडे नसलं का मग त्यांच्याकडे नसतं, असं असतं ते. पण आता मी म्हणजे ठरवले कोणाचाच विचार नाही करायचा, कोणाकडे लक्ष नाही द्यायचं, कोणाचा विचार नाही करायचा. कोण काय म्हणून त्याच्याकडे बघायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपण कसं याच्यातून समजा बाहेर निघायचं आहे किंवा आपल्याला पुढं जायचं आहे ते बघणार फक्त. बरं सुरुवातीला माणूस लोट जात असते, पण जाऊ द्या गेलं तर काय हरकत नाही. पण मला हे केलेलं मी आता सुरू ह्याच्यात मला म्हणजे मागं नाही टाकायचं. आता हे म्हणजे पुढं चालू ठेवायचं, म्हणजे असं करायचं. थोडं आपल्याला तकलीफ होईल, टेन्शन होईल, थोडं तकलीफ होईल, हो द्या, पण चालू केलेलं आता माघार नाही घ्यायची असं आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे मी चांगलं करते का वाईट आहे का चांगलं आहे ते मला सांगा तुम्ही. ते लोकांचा विचार करून 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 मागं राहिले आतापर्यंत माझं. म्हणजे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत राहिले असते का, कसे टाकावा व्हिडिओ काय टाकावा व्हिडिओ हेच टेन्शन घेऊन बसायचे मी, विचार करत बसायचे कसे टाकावा, कोण काय म्हणन कोण काय बोलन, नावं ठेवते ना असं तसं. नावं ठेवणारे त्यांच्या घरी, आपल्याला काही घेणं देणं नाही. भुकणारे असते भुकू द्या, ते त्यांच्या घरी बसतेत भुकून, आपल्याला काय करायचं आहे का. आपल्याला काय पडतंय ते आपण करायचं, आपण नाही लोकांकडे लक्ष द्यायचं. असं ठरवलं मी आता. पहिलं देत होते लक्ष, नको बाबा असं होईल तसं होईल असं तसं, काय बोलावं काय नाही सगळं म्हणजे असं, म्हणजे एक मनात भीती असायची. समजा भिवून काय लोकाला काय भ्यायचं आहे. हां आता ठरवलं आहे मी, लोकाला भिवून जमत नाही आहे, लोकाला भिवून आपलं घर नाही चालत. लोक काय देत नाहीत आपल्याला 2 रुपये, मग त्यांना भिवून घाबरून राहायचं कोण काय म्हणून. तुम्हाला नाही कसं तरी वाटते तर मग द्या मला, माझं घर चालवा. तुम्हाला त्रास होता असेल तर माझं घर चालवा, मग माझ्या घरात काय आहे नाही द्या मग मला, होय की नाही भावांना बहिणींनो. असं आहे ना, तुम्हाला नावं ठेवायचा काहीच अधिकार नाही ना, समोरच्याला नावं ठेवायचा काही अधिकार नाही आहे. तुमचा काय हक्क आहे नावं ठेवायचा, अजिबात नाही ना. कोणी कोणाचं मालक नाही, मी स्वतः माझी मालकीण आहे. तुम्ही मालक नाही आहेत माझे नावं ठेवणारे, हसणारे, दात काढणारे. असं आहे. लोक कसे असते माहिती का, रडून विचारायचं आणि हसून सांगायचं दुसऱ्याला, असे असतात लोक. अनुभव आलाय भावांना बहिणीनं, असं असतंय. म्हणजे त्याच्यावर बारीक विचार केलेला आहे. आता त्याच्यावर बारीक विचार केलेला आहे. कसं लोक रडून विचारतात आणि मग हसून सांगायचं दुसऱ्यांना, असं असतात लोक. मोकळ्या मनाचे नसतात, आतल्या गाठी ते असतात लोक, असं असतं. पण ते लय लेट कळालं मला. असं आहे ना, काय करता. चला जाऊ द्या, आपलं बिझनेसकडे आपण लक्ष द्यायचं, भुकणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही. कोण असते ते त्यांच्या घरीच बसते, भुकून बसते जागेवर गपचूप. आपल्याला काही घेणं देणं नाही. आपली यूट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे, आपल्याला सपोर्ट करते, बस बाकी काही नाही पाहिजे आपल्याला. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता घेते काम करून, चला बाय बाय.